बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचा आवडता देव गणपती बाप्पा यांचा गणेशोत्सव सोहळा अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे। या निमित्ताने पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी सुनीती ज्वेलर्सचे संचालक लकीचंद कटारिया यांच्या पिंपरी व निघोज येथील कारागिरांनी ओझर येथील बाप्पांच्या मंदिरातील चांदीचे दागिने व वस्तू पॉलिश करून उजळून देण्याचे काम निःशुल्क केले आहे। सुनीती ज्वेलर्सचे व्यवस्थापक अविनाश कांबळे व त्यांची संपूर्ण टीम यांनी हे काम अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे। गणेश जयंती अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे। गणेशोत्सवाचा उत्साह हा देशभर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच अष्टविनायकांपैकी एक असलेला गणपती म्हणजे श्री क्षेत्र ओझरचा विघ्नहर्ता आणि याच विघ्नहर्तेच्या गाभाऱ्यातील जे चांदीचे साहित्य आहे किंवा ज्या वस्तू आहेत गाभाऱ्यातील जे चांदी काम आहे हे उजळवण्याचं भाग्य पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध सुनीती ज्वेलर्सला लाभलेलं होतं। सुनीती ज्वेलर्सच्या कारागिरांनी त्या ठिकाणी ही चांदी उजळवण्याचं काम केलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः सुनीती ज्वेलर्सचे संचालक लकीचंद कटारिया सर आहेत। सर, आपले मनापासून स्वागत। खरं तर तुम्हाला विघ्नहर्त्याच्या गाभाऱ्यातील चांदी काम उजळवण्याचं भाग्य लाभलेलं होतं। काय भावना होती तुमची? कशा पद्धतीने आपण ज्वेलर्सच्या वतीने सेवा दिलीत? गेले 23 वर्ष मी सराफी लाईनमध्ये व्यवसाय करत असताना 23 वर्षामध्ये माझी खूप भावना असून मी पहिली जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थान देहूगाव येथे गाभाऱ्याचं पॉलिशचं काम, पालखीचं काम आणि रथाचं काम निस्वार्थीपणाने केलेलं आहे। दुसरं रांजणगाव गणपती महागणपतीमध्ये रांजणगाव येथे गणपतीचं गाभाऱ्याचं काम, कमानीचं काम मी पॉलिश केलेलं आहे। कवठे यमाई येथील यमाईचं काम आणि निघोज येथील मळगंगा मातेचं काम, मोठा देवी येथील मोठा देवीचं काम मी निस्वार्थीपणाने केलेलं आहे। गेले खूप वर्षापासून मी सराफी लाईनमध्ये असल्यामुळं माझी एक भावना होती का ते अष्टविनायकपैकी कोणतंही देवस्थानचं काम मला मिळावं आणि ते मी निस्वार्थीपणाने करील आणि अध्यक्ष गणेश भाऊ यांनी मला ते काम दिलं आणि मी सुनीती ग्रुप, कटारिया ग्रुप फॅमिलीतर्फे त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो। कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जसं मला काम दिलं तसं अध्यक्ष गणेश भाऊंनी पण मला ओझरच्या गणपतीचं काम दिलं आणि ते काम मी निस्वार्थीपणाने माझं निघोज तालुका पारनेर येथील शोरूममधील लोक आणि पिंपरी चिंचवडमधील सुनीती ज्वेलर्समधील शोरूममधील कामगार आणि कारागीर यांनी ते काम लगभग 6 ते 7 तासामध्ये पूर्ण काम कंप्लीट करून आज ओझर येथील विघ्नहर्त्याचं काम, चकाचकीचं काम व्यवस्थितरित्या पार केलं आहे। म्हणजे आपणच तर बंद होतोच, बंदिस्त होतोच, पण देवाला पण बंदिस्त केलं होतं। म्हणजे देव पण बंद होते, मंदिरं बंद होते, पण ह्या 2 वर्षानंतर आता करोनामधून पूर्ण ऑल भारत बाहेर पडलेला आहे आणि आता ह्या वर्षी गणपती, नवरात्री आणि दिवाळी खूप जोरामध्ये, खूप याच्यामध्ये साजरी होणार आहे। म्हणून मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो का आता येणारे गणपती, 10 दिवसाचे गणपती, नवरात्री आपण सगळ्यांनी खूप मोठ्या उत्साहाने साजरे करावं एवढंच मला सगळ्यांना एक सांगणं आहे। मी वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जसं काम केलं तसं ज्ञानेश्वर महाराजांचं, पांडुरंगाचं काम, महाराष्ट्रामध्ये जेवढे देवस्थान असतील त्याचं काम करण्याची मला एक संधी मिळावी असं मी म्हणजे ह्या मीडियामार्फत सगळ्यांच्या कानापर्यंत जावा म्हणून मी पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे, त्याच्यानंतर गाणगापूर आहे, शिर्डी साईबाबा आहे, दत्त देवस्थान आहे, माऊलींचं आनंदी आहे, अशा ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळावी मी एवढंच सांगू इच्छितो। जय गणेश। मी गणेश जगन्नाथ कवडे, प्रथमतः सुनीती ज्वेलर्स पिंपरी चिंचवड संचालक लकीचंद कटारिया साहेबांचे मी विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो। 20 दिवसापूर्वी ओझरच्या विघ्नहराच्या दर्शनासाठी आले होते। ज्यावेळेस मी त्यांना अभिषेकाला घेऊन गेलो, अभिषेक झाल्यानंतर आम्ही सर्व विश्वस्त मंडळांनी त्यांना एक विनंती केली की जे बाप्पाचा आरस आहे चांदीचं त्याची पॉलिश तुम्ही करा। त्याच वेळेस त्यांनी सांगितलं का ही पॉलिश मी करतो आणि कालच ती पॉलिश त्यांनी पूर्ण त्यांची टीम पाठवून ती पूर्ण केली। त्याचबरोबर कालच त्यांना मी एक विनंती केली अष्टविनायक देवस्थानच्या वतीने का अष्टविनायकातील जे 8 देवस्थान आहेत त्या ठिकाणी आरस आहे सोन्या चांदीची, त्याला तुम्ही पॉलिश करून द्या। त्यांनी त्याच वेळेस सांगितलं का मी 8 गणपतीला
पॉलिश विनामूल्य करून देत आहे। मी सर्व 8 देवस्थानच्या वतीनं या कटारे परिवाराचं मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या कटारे परिवाराला मी विघ्नाराकडे एकच मागणं करतो, या कटारे परिवाराला सुखी आणि समृद्धीचं ठेव एवढीच विनंती करून थांबतो।